नमस्कार मित्रांनो, हे अपडेट शिक्षक भरतीसाठी आहे आणि या अपडेटनुसार मित्रांनो आगामी काळात 2019मध्ये 20,000 जागांसाठी जी शिक्षक भरती होणार आहे त्या जागांसाठी मित्रांनो TET पेपर 2 इयत्ता 1 ते 8वीसाठी पात्र म्हणजे TET पेपर 2मध्ये जे उमेदवार पास झाले असतील ते मित्रांनो इयत्ता 1 ते 5साठी सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि ऑलरेडी 6 ते 8साठी तर ते फॉर्म भरू शकतात म्हणजे टोटली 1 ते 8 या इयत्तांसाठी ते फॉर्म भरू शकतात असं हे अपडेट आहे मित्रांनो। राज्यामध्ये 8 वर्षानंतर आगामी काळात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती होणार आहे त्याकरिता प्रशासकीय स्तरावर जोरदार कार्यवाही सुरू आहे। स्वतः शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी हे दैनंदिन कामाचा आढावा घेत आहेत। दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षेबाबत लाखो अभियोग्यताधारक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था होती। ती संभ्रमावस्था राज्य शासनाने नुकतीच 1 जानेवारी 2019 शासन निर्णय पारित करून दूर केलेली आहे। सदरच्या शासन निर्णयानुसार या अगोदर दिनांक 3/12/2014 रोजीचा शासन निर्णय आगामी शिक्षक भरतीत लागू राहील असे सांगितले आहे। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 पास अभियोग्यताधारक उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार इयत्ता 1ली ते 5वी वर्गासाठी अर्ज करण्यास पात्र असल्याचे स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे हजारो अभियोग्यताधारक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे। शिक्षक पात्रता परीक्षेकरिता अवाढव्य फी आकारण्यात येते। तसेच माहे-डिसेंबर शासन निर्णयानुसार पेपर क्रमांक 2 पास उमेदवारांना पेपर क्रमांक 1 पास होणे गरजेचे नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपर क्रमांक 1 दिलेला नाही। त्यामुळे उमेदवार आंदोलन निवेदनाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करीत होते। शासनाने सदरची बाब लक्षात घेऊन दिनांक 1 जानेवारी 2019च्या शासन निर्णयाद्वारे ही संभ्रमावस्था दूर केलेली आहे। तरी आता लवकरात लवकर जास्त जागांची शिक्षक भरती करून शासनाने वर्षानुवर्षांची बेरोजगारी संपवावी ही अपेक्षा लाखो DED व BEd अभियोग्यताधारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। तर मित्रांनो काही जणांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे, पण काही जण या ठिकाणी मित्रांनो कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहेत। कारण मित्रांनो 1 ते जी 6 ते 8चे जे उमेदवार होते त्यांनी पहिलीच TET पास नसताना सुद्धा त्यांना 1 ते 5साठी कसं काय संधी दिली जात आहे या विरोधात काही उमेदवार आता मित्रांनो कोर्टामध्ये सुद्धा जात आहेत। त्यामुळे या ठिकाणी उमेदवार विरुद्ध सरकार असा सुद्धा या ठिकाणी वाद उद्भवलेला आहे। पण या ठिकाणी सरकारने स्पष्ट केलेलं आहे की जे TET क्रमांक 2 पास झाले ते TET क्रमांक म्हणजे 1साठी म्हणजे 1 ते 5साठी सुद्धा फॉर्म भरू शकतात। जर त्या म्हणजे पदवीचे विषय त्यांची शैक्षणिक पात्रता वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या फिट बसत असतील तर ते तुम्ही 1 ते 5साठी सुद्धा ते फॉर्म भरू शकतात। त्यांना TET क्रमांक 1चा पेपर देणं पास होणं आवश्यक आहे असं नाही। असं 1 जानेवारीचं जे शासनाचं जे पत्र आहे त्यावरून त्यांनी शासनाने स्पष्ट केलेलं आहे की दोन्ही पेपर पास व्हायची गरज नाही। जर 6 ते 8 म्हणजे TET क्रमांक 2 जर पेपर आपण पास होत असाल तर असं हे अपडेट आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात। काही आपल्या शंका असतील कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।